वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आता वाजतात दुपारचे 4 वाजतात आणि आता थोडासा पाऊस येऊन गेला, थोडंसं मोकळं झालं आहे वातावरण. आणि आम्ही असा प्लॅन करतो आहे की शिरगावला जाऊ, म्हणजे प्रतिशिर्डीच्या तिकडे जाण्याचा आम्ही प्लॅन करतो आहे. सो बघूयात, मित्रांना फोन केलेत. सो 3-4 जणांना फोन केले, त्याच्यापैकी जे कोणी येईल सो आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे जाऊयातच प्रतिशिर्डीला, कारण की बरेच दिवस म्हणणार नाही, 1 वर्ष झालं असेल मला तिकडे जाऊन. सो मी गेलो नाही आहे आणि जास्त काही लांब नाही आहे, अर्ध्या तासात किंवा 15-20 मिनटात पोचतो तिथे. त्यामुळे आज प्रतिशिर्डीला जाऊयात, कारण की बरेच दिवस गेलो नाही आहे आणि आता लवकरच गुरुपौर्णिमा वगैरे येते. सो जाऊयात आणि बघूयात प्रतिशिर्डी. आम्ही इथं पोचलो आणि फायनली पाऊस आला, म्हणजे ज्याची भीती होती तेच झालं आहे. इथे पोचलो आणि पाऊस आला आहे जोरात. त्यामुळे आता थांबूयात साईडला आणि काय आता हे सगळे लोक जात आहेत, तर सो थोडासा पाऊस कमी झाला की मग आतमध्ये जाऊयात, कारण की हे बाकीचे 2 मित्र पण आलेत माझ्यासोबत. सो ते तिकडे त्यांना यायला वेळ अजून, कारण ते गाडी पार्क करायला गेले. सो मी इथं थांबलो आहे. सो पाऊस मी पण बऱ्याच दिवसाने आलो. जास्तच हे कोण मग रोजच येऊ का? जवळ असलं मग काय रोज यायचं का? रोज आले की किंमत राहत नाही, कधी कधी आले की किंमत राहते जरा. हां, रोज आले की किंमत राहते. मी व्हिडिओ काढत होतो. बरेचसे बदल झाले तिथे, म्हणजे पूर्वी हे नव्हतं, इथं काहीच नव्हतं. इथूनच प्रदक्षिणा मार्ग होता प्रवेशद्वाराशी धरून, पण आता तिथे गणपतीचं आणि हनुमानाचं मंदिर बांधलं आहे. सो पूर्वी इथं काहीच नव्हतं, हे सगळं मोकळं होतं आणि इथून बाहेरून प्रदक्षिणा वगैरे मारल्या जायच्या, तर इथून जायचं. आणि इकडे शनी मंदिर पण आता बांधले, पूर्वी तेही नव्हतं. आणि महाप्रसादाचा तिकडे मोठा हॉल होता. सो हे बऱ्यापैकी सगळं नवीन केलं. हे गणपती मंदिर इथे आणि इकडे हनुमान मंदिर, असं दोन्ही बनवले तिथे. सगळंच बदलून टाकलं. ए बाई, तसलं काय नाही. मग तसले कार्यक्रम मी करत नाही, तसले उद्योग मी नाही करत. कुठला ब्लॉग बघितला असं ज्याच्यात माझा आवाज नाही आहे? बघ, मला शेवटची भेटचा ब्लॉग कुठं केला मी? बघ, माहीत नाही. मग तू कुठलं ते शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे असं बघितलं असेल तू? माहीत नाही. मग मेल मला दिसला नाही, माहीत नाही मग तू काय केलं. दिसत नाही ना. भरपूर वेळा खाल्ला होता. हो हो, शरद आपण राईट, जेवण करूनच गेलो आपण. मी पण 30 होते आधी, सगळ्यात आधी 30 होते, नंतर 40 झाले, 50 आणि आता 60 झाले.